वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुझ्या मनात तर ती अनुष्का आहे ना? आपलं ध्येय एकच, अनुष्का. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? अनुष्का. तू आता बघच तुझ्या दुःखाचा सगळा बदला घेणार आहेत आपण. आणि चंद्रकांत दादाने द्यायला ना त्याला पहिला दणका त्या निकमायला. लोकांना काही काम धंदे नसते दुसऱ्याच्या घरात तोंड घालायची, पण मी म्हणते बोलूच नाही ना दुसऱ्याच्या घरात काय चाललंय काय नाही, नसत्या चौकशा. काय झालं? किती तनतन करती? एकदा बस तर खरं, 2 मिनिट शांत बसून बोल. आता दादा रस्त्यात एक माणूस असा नाही भेटला ज्याने विचारलं नाही की तुमच्या मुन्याचं लग्न काऊन मोडलं म्हणून. वैताग आला मला तर. वंस अहो यांना पण फोन येऊ राहिलेत. हाय ना, येणारच असतील. अहो वहिनी पण याच्यावर शांत नाही बसत ना लोक. अजून विचारतात मुलात काय प्रॉब्लेम आहे, मुलात काय प्रॉब्लेम आहे. मला तर असा राग येतोय ना, असं वाटतं काय करून काय नाही, पण काही करता पण येत नाही. हो तुमचं सोडा हो, रस्त्यावरचे लोक आहेत. मला तर माझे ऑफिस मधले मित्र सगळेजणांनी हैराण करून सोडलंय नुसतं. नाही, माझंच चुकलं ना. मीच गावभर बोंब मारत सांगत होतो लग्न लय धूम धडाक्यात करणारे म्हणून. आता सगळ्यांना सांगावं लागू राहिलं लग्न मोडलं म्हणून. दुखावरची खपली काढल्यासारखं बोलतात लोक. मुलात प्रॉब्लेम आहे, डॉक्टरकडे घेऊन जा चेकअपला. काही सल्ले देतात तो. बंगाली बाबा काय, युनानी दवा काय. मला तर मानवर करून चालणं मुश्किल झालंय. अशी काय बदनामी करून राहिले काय माहित माझ्या लेकराची आहे. काय वाटलं केलं माझ्या लेकराने असं त्या बराड्यांचं. मुर्दा बशीला मेलायचा, वाटुळ वैतायचं, राख रागोळी वैतायचं संसाराची. माझ्या लेकराला असं बदनाम करून अन्नाचा घास गोड लागायचा नाही म्हणून द्यायला. शांत व्हा बरं. मूर्ख लोक आहेत होते. आपल्याला माहित नाही का आपला मुन्या कसा आहे ते. शांत व्हा तुम्ही. आता तुम्हाला काय झालं? या बसा. म्हणणे पाणी आण त्यांना. 2 ग्लास आण. जा तांबे भरून आण पाणी. काय झालं अरबुनी? अहो आता तुम्ही का रडू राहिले? तुमचा शेजारी म्हणून सोयरीक जमवली ना मी. पुरीच्या काकाला पण तेच सांगितलं की पोराला लहानपणापासून बघितलंय, बिंदास जमवा सोयरीक म्हणून. पण हे असं प्रकरण झालं. मोडला साखरपुडा. आता तुमच्या शेजारी राहतो म्हणून साहेबांनी मला फार कामावरून काढून टाकलं. फक्त आमचा शेजारी आहे म्हणून कामावरनं काढून टाकलं. ते म्हणले की तुमचा शेजारी म्हणल्यावर तुम्हाला माहिती असणार की पोरात प्रॉब्लेम आहे म्हणून. आधी का नाही सांगितलं म्हणून काढलं. एक तर कामाच्या आधीच मारामार. कसं बस काम मिळालं होतं, पैसे पण बरे देत होते. आता माझ्या बायका पोराचं काय होणार आहे? होईल, सगळं व्यवस्थित होईल, काळजी नका करू. नाही माधवराव, बस झालं या लोकांचं. ही लोक अशी नाही सुधारणार. आता यांना दाखवतोच माझा इंगा.
यांना कळल प्रकाशराव काय चीज आहे ते बघा तुम्ही. आता तुम्ही काय करणार अजून? मी काय करणार आहे तुम्ही फक्त बघाच मी काय करणार आहे ते. मुन्या सुनील काकाला फोन कर. काऊन? ए बत्ती धर म्हणलं ना की बत्ती धरायची नुसती, वरात कुठून चालली हे नाही विचारायचं. त्या चंद्रकांतला ना चांगला खमक्या इंगा दाखवतो बघ आता. कशाला रडतेस एवढं? पप्पे आई काय ग पोरी, कोणाची दृष्टी लागली का तुला? बघ ना, किती वेळचं सांगू राहिलो, ऐकतच नाहीये. तूच बघ बर. सगळं चांगलं राहिलं होतं तर असं साखर पुढं मोडलं तुझं. देव तरी असं का करतो ग? गरीबालाच त्रास देऊ राहतो. आई अगं तू नको ना मनाला लावून घेऊ एवढं. आई नको रडू बरं, रडून काही बदलत नाही आणि रडल्याने नशीब तर अजिबात बदलत नाही. हे सगळं तूच शिकवती ना ग आम्हाला, आणि आता तूच काय रडू राहिली? नको टेन्शन घेऊ माय, होईल सगळं नीट. भरल्या ताटात विष कालवल्यावर टेन्शन येईल नाही तर काय होईल ग? पोरीचं लग्न मोडलं म्हणल्यावर लोक काय काय बोलतात तुला नाही माहिती. अजून काय काय माझ्या कर्माचे भोग आहेत काय माहिती बाई. काही भोग बिग नाही, उलट हे लग्न झालं असतं तर पप्पीला काय भोगावं लागलं असतं याचा विचार कर ना. आणि हे बघाई, जे काही होऊ राहिलं ना ते सगळं चांगलं होऊ राहिलं. तो देव करतोय ना, तुझ्या लेकरांचं भलंच करतोय, तू त्यालाच शिवे देऊ राहिली. एक तर किती वेळ झाला सांगतोय रडू नको रडू नको, तरी आपलं तुझं चालूच. सकाळपासून अन्नाचा कण नाही, एक घोट पाणी पण पिलेलं नाही ती. हे माय इकडे बघ, बघ माझ्याकडे बघ, मी रडती का? का म्हणून रडू राहिली ग? हे बघ मी आप्पांशी बोलते हा, मग सगळं नीट होईल, होईल ना? अगं आणि फक्त लग्न मोडलं म्हणजे सगळं संपलं असं नसतं ग. आता हे तू मला सांगायचं तर मीच तुला समजावू राहिली. तेच सांगू राहिलो केव्हापासून, रडू नको ऐकूच नाही राहिले, म्हणून तुझ्याकडे घेऊन आलो. सांग तिला समज. शहाणं झालात ना तुम्ही दोघं. पण पोरीचं लग्न मोडलं ना, लोक काय काय बोलतात ग, त्याचीच भीती वाटू राहिली मला. असल्या लोकांचा कशाला विचार करायचा का आपण? हा, तुला माहिती का, लोक लग्नामध्ये बुंदीवर ताव मारतात आणि बाहेर जाऊन वरणात मीठ कमी होतं म्हणून बोंबलत बसतात. असल्या लोकांचा काय विचार करायचा होय पप्पे? नाही तर काय. आणि सगळे लोक सारखे नसतात आई. प्रॉब्लेम पोरामध्ये, आपल्या पप्पीत नाही. त्याच्यामुळे सगळे समजून घेतील. तू नको ना काळजी करू, कशाला रडती माय? नसते रे. ग माय किती रडशील ग. शांत हो शांत हो. आता यांना कसं सांगू की त्यांचा तसला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हा सगळ्यांचा गैरसमज होऊ राहिला त्यांच्याबद्दल. घे ए परे, चल मजा करू. तू गप ना, कशाला दुधात दही टाकू राहिला? काहीतरी बोलायला पाहिजे ना. तो बघ कसं तोंड उतरून बसलाय. ए परे, मी काय म्हणतो ऐक ना. काय नको म्हणू रे, कंटाळा आलाय जीवनाचा सगळ्या. अरे पण चहा तर घे. नको म्हणलो ना. म्हणलं तू शांत व्हाय ना, नाही तर वाईट वाडी जीवाचं काही बरं वाईट करून घेशील ना बावड्या. अरे तू त्याला हिंट देऊ राहिला का खरंच काळजी करतोय? हे बघे, मी काय दळबद्री नाही जीवाचं बरं वाईट करायला. मग असं तोंड पाडून कोण हिंडू राहिला? परेशान झाल्यावर नातेवाईकामुळे सतत फोन करू राहिले, सतत फोन करू राहिले. बरं यांना माहिती आहे बरं माझं लग्न मोडलं तरी फोन करू राहिले. काळजीपोटी करत असतील ना रे. काळजीपोटी? त्याला काळजी नाही म्हणत चिंगम, काळजीचा सूर कळतो कसा असतो ते. नाही पण काही विचारू काय राहिले पाहुणे रावळे? अरे तुला त्रास होऊ राहिला ना म्हणून विचारू राहिलो, बाकी काही नाही. काही नाही. असं काऊन मोडलं लग्न? भाई लग्न मोडलं लय बेकार झालं. काय परत काही प्रॉब्लेम होता का?
काय हुंडा नाही देऊ राहिले का पोरीवाले? आमच्या ओळखीचा एक म्हातारा आहे, ते काय म्हणलं माहितीये का? काय? आजकालच्या पुरीचा काही भरोसा नाही सगळ्या पुरी लफडे बाज. हा का? नाही तर काय? बरं, यांच्यासाठी चांगल्या पुरी कोणत्या? कोणत्या? एक तर यांच्या घरातल्या किंवा यांच्या नात्यातल्या. बाकी सगळ्या पुरी वाया गेलेल्या. जाऊ दे, सोड ना. तू काय टेन्शन घेऊ राहिलं? तुला तर चांगली पोरगी भेटू राहिली ना. मग का? आता ते अर्गुने त्यांना कामावरून काढून राहिले ते बोराडे. बरं कहून तर फक्त ते आमचे शेजारी आहे म्हणून झालं. आता आमचे प्रकाश मामा पेटू राहिले. ए मुन्ने, वाईट नको वाटून घेऊ. तुमचा जो प्रकाश मामा आहे ना, त्यात लय गोम आहे, लय किडे आहेत त्याच्या अंगात. तू नको उगं रिकामं टेन्शन घेऊ. तसं नाही घेऊ. प्रकाश मामा आता सुनील काकाला बोलू राहिले. कायला? खायला म्हणजे आता पुढचा प्लॅन ठरण ना काहीतरी त्यांचा. मुन्ने, 100% तुमच्या दोन्ही घरामध्ये युद्ध पेटणार आहे आता. अरे आता त्या आरगुनेला काढलं म्हणजे प्रकाश मामा काहीतरी करन. प्रकाश मामाने काहीतरी केलं म्हणजे पूर्वा वहिनीच्या घरचं पण काहीतरी करतील ना. वहिनी? आता कायची वहिनी बे? भावड्या जिभेला सवय पडली ना. हे बघ, लगीन मोडलं, एवढी बदनामी झाली, मग घरचे एकमेकांवर कुरखडी करणारच 100%. आपली चॅलेंजच आहे. लावायची का 1000ची? तुम्ही दोघं हे मुद्दाम करू राहिले. आम्हाला हसवायला असले फालतू जोक मारू राहिले. फालतू. सॉरी ना भावड्या. नाही पण तू मला मार. अरे मार म्हणजे तू शांत होशील. हे असं कुठेतरी मोकळं व्हायला पाहिजे ना. मनातल्या मनात जळायचं नाही असं. भावडे, मी तर म्हणतो तू आहे ना पूर्वा वहिनीच्या कॉन्टॅक्ट मध्येच राहत जा. अधून मधून भेटत जा. नाही 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 नाही, तू भेटच तिला आणि सांग तिला हे असं असं होऊ राहिलंय, तुला काय वाटतंय आणि आपण काय करायला पाहिजे विचार तिला. भावडे, हे सगळं थांबवणं आहे ना तुमच्या दोघांच्या हातात आहे. नाही तो ये बदले की आग आहे ना, सबको फुपाटे में लेके जाएंगी. ते काय नाही, बोल वहिनीशी. फोन लावतो आत्ताच्या आत्ता. लाव फोन. हा लगेच लाव. हॅलो हॅलो हॅलो. कविता. कविता बोल बोल. कविता काय म्हणू राहिली? कविता नाही, पराग बोलू राहिलो. माहितीये ना मला, म्हणजे माहितीये मला कविता बोलू राहिली ते. बोला. बोल बोल कविता. कविता नाही हो, मी पराग बोलू राहिलो. पराग. कविता बोलू राहिली, मला माहितीये. बोल ना, काय बोलू राहिली? एकतर माझ्यात प्रॉब्लेम आहे हे तुम्ही सांगितलं तर आता परत कविता कविता म्हणून माझं जेंडर पण चेंज करू राहिले तुम्ही. नाही 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 नाही, तसं नाहीये ते. तसं नाहीये ते कविता. कसं आहे, आहेत माझ्या जवळ आहेत सगळे सगळे. आई आहे, समीर दादा आहे माझ्या जवळ. बोलायचंय का? नाही नाही नाही, नको 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 म्हणते. नको. अगं अशी कशी आहे तू? हा, नाही बोलायचं तरी बोलायचं काय म्हणती? हा बोल, काय बोलू राहिली? नाही काय नाही, कविताच बोलू राहिले मी. हसा हसा, तुम्ही पण हसा. सगळेच हसू राहिले, आता तुम्हीच हसाच्या बाकी होत्या. हसा. नाही नाही, सॉरी. म्हणजे अहो कसं आहे माहितीये का, अहो कविता मॅडम, कसं आहे, तुमच्यामुळं म्हणजे तू, आरती, तुमच्यामुळं मी एवढ्या दिवसांमध्ये आत्ता हसले हो कविता मॅडम.
थँक्यू बर का. यू आर मोस्ट वेलकम बरं का. भेटायचं का? भेटायचं कसं भेटायचं म्हणजे मी घरीच आहे ना. मी घरीच आहे. मी बाहेर जातच नाही. म्हणजे PhD चा क्लास नाहीये सध्या, नसतो, तर मग मी जातच नाही ना बाहेर, पडतच नाही घराच्या बाहेर. तर मी घरीच आहे. तुम्ही परत तुम्ही दोघी माझ्या घरी या ना मला भेटायला. हा का? कधी येऊ घरी? लगेच नाही. लगेच नाही. म्हणजे कसं आहे त्याचा, आता मी आता अभ्यास करणार आहे आणि मग मी अभ्यासच करणार आहे. नाही, ठीक आहे, नका भेटू तुम्ही. बरोबर आहे. आता कशाला भेटणार ना तुम्ही? तुमचं काम झालंय ना. तुम्ही सांगा माझ्याबद्दल जे काही नवीन सुचते ते सगळं घरी सांगा. अजून काही वेगळं सुचत असेल तर ते पण सांगा. मला वाटलं तुम्ही तरी समजून घ्याल. नाही हो, फक्त एकदा भेटवा म्हणून राहिलो, एकदा. ठीक आहे, नका भेटू तुम्ही. आणि मलाही काही भेटायची गरज नाही बरं का. मी ठेवून राहिलोय फोन. काय करू राहिल्या भावड्या? काय मुन्न्यावरून डायरेक्ट भावड्या? काय विशेष? मस्का कोण मारू राहिली? ए, मी कशाला मस्का मारू तुला? मी काय सारखी भांडायला येते का रे तुझ्याशी? नाही, माझं चुकलं. बोला, काय काम आहे? साखरपुडा मोडला कारण मुलामध्ये प्रॉब्लेम आहे. बाहेर निघ. नाही. बाहेर निघ. नाही. बाहेर निघ. नाही. नाही, मग जे बोलायचं ते नीट बोल. चल बोल पटकन. नीटच बोलू राहिले ना मग. मला सांग, मुलीकडचे म्हणू राहिले की मुलामध्ये प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडचे काय म्हणताय की मुलीचं बाहेर कुठेतरी लपड सुरू होतं. बरोबर ना? असंच आहे ना? चला चला निघा. चल. नाही झालं. मला सांग आता, साखरपुड्यापर्यंत सगळं कसं ठीक होतं, मग असं अचानक काय झालं की नेमकं साखरपुड्याच्या दिवशीच लग्न मोडलं? सोने, मला काय माहिती असणार आहे? हे बघ, जेवढं तुला माहिती आहे ना तेवढंच मला माहिती आहे. खरं म्हणण्या, तुला खरंच काय माहित नाही? मी मगापासून तेच सांगू राहिलो सोने तुला, मला काहीच माहिती नाही. या सगळ्याचा ते अनुष्काशी तर काही संबंध नाही ना? भावड्या, गप ग. अनुष्काचा काय संबंध असणार आहे? तिचा काही संबंध नाही, कळलं का? काही उगा बोलू नको. मला माहिती, हे सगळं त्या अनुष्कामुळेच झालं. सोने, तू आता डोक्यात जाऊ राहिली माझ्या. अगं तुझं वय काय, बोलते किती? हे बघ भावड्या, तू अजून पण चुकीचं वागू राहिला असं वाटतंय मला. लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला जे वाटतंय ना मी ते बोलते. झालं ज्ञान देऊन? चला निघा. मॅडम निघा प्लीज. जाती का? तार लाव सोने.
हॅलो. हाय पर्या, हा बोल ना. काय करतोयस? गडबडीत आहेस? गडबड तर होऊन गेली. काय? नाही काय नाही, बोल ना तू. हे बघ, तू कितीही गडबडीत असलास ना तरी माझं एक महत्वाचं काम तुला आत्ताच्या आत्ता करायचं. सांगून तर पहा ना फक्त. बरं, ते काम काय सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये, पण सगळ्यात आधी फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन मी तुझ्यावर खूप चिडलीये. का? कारण काल तुझी एंगेजमेंट झाली आणि तू तुमचे तो फोटो पाठवलेच नाहीस, पण स्वतःचेही फोटो नाही पाठवले. अरे ह्याला काय अर्थ यार? मला काही माहिती नाहीये. आत्ताच्या आत्ता साखरपुड्याचे सगळे फोटो मला सेंड करायचे, आत्ताच्या आत्ता. अनुष्का, हे मला कारण वगैरे अजिबात ऐकायची नाहीयेत. मला फोटो सेंड कर. तेच सांगू राहिलो तुला. साखरपुडा मोडला.